हॅलो नमस्कार, स्वागत आहे आपले गौरी डिश या यूट्यूब चॅनलवरती। तर उद्यापासून म्हणजे 17 मे 2026 पासून पवित्र अधिक मास महिना सुरू होत आहे। तर त्यासाठीच गोपद्य कशी काढायचे किंवा किती काढायचे तर ते मी तुम्हाला या रांगोळीत दाखवणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। तर हे बघा, मी शुभ कलर लाल आणि पिवळा असा बॅकग्राऊंडला दिलेला आहे आणि त्यावरती गोपद्य काढत आहे। तर सुरुवातीला मी एक 7 गोपद्याची लाईन मारून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता। आणि त्यानंतर 6, 5 हे आपल्याला ॲडजस्ट करून 33 गोपद्य मी इथे काढणार आहे। तर आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये अधिक मास म्हणजेच याला पुरुषोत्तम माससुद्धा म्हणतात, तसंच मलमाससुद्धा म्हणतात। आणि अतिशय हा पवित्र महिना आहे। यामध्ये केलेलं दान धर्म, तसेच लेक जावयाचा केलेला मान सन्मान, यामध्ये कुठलंही तुम्ही शुभ कार्य केलं ना तर त्याचं पुण्य खूपच वाढतं। आणि हे गोपद्याचे सुद्धा खूप छान महिमा आहे आणि हे आपण याचा नियम घेतला पाहिजे। म्हणजे तुम्ही महिनाभर रोज आपल्या देवासमोर गोपद्याची 33 गोपद्य हे काढायचे असा नियम घेतला तरी खूप पुण्य मिळतं आपल्याला। कुठलाही घेऊ शकता रोज भागवतातला 15वा अध्याय वाचणे म्हणा किंवा मंजुळा वात लावणे, तुपाचा दिवा रोज विझू न देणे म्हणजे कंटिन्यू चालू ठेवणे, अशा वेगवेगळ्या प्रकारचे व्रत या महिन्यात करू शकता। तर अशाच प्रकारे गोपद्याची सुद्धा खूप छान महिमा आहे आणि खूप शुभ फल आहे। तर तुम्ही नक्की काढा हे सुद्धा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। तर मी इथं जे उरलेलं बॅकग्राऊंड होतं जिथे तिथं मी बोटानीच छान असं डिझाईन करून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये। आणि त्यामध्ये कलरसुद्धा भरून घेत आहे आणि बोलता बोलता आपली रांगोळी 2 मिनटात झालीसुद्धा, अजिबात काही वेळ लागत नाही। आणि 33 गोपद्य बघा किती सुंदर दिसत आहे नाही। तर अशा प्रकारे तुम्हीसुद्धा नक्की आपल्या देवघरासमोर पाटावरती ही रांगोळी काढा आणि याचा नियम धरू शकता अधिक मासामध्ये। तर व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा, कमेंट करा। भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या।